काय वाटते या निवडणुकीत काय होईल? तिन्ही पॅनल समान आहे. सध्या वातावरण एक नंबरचं आहे आता. राजश्री शाहू आघाडी फार्मात राहणार. शहराचा विकास झालाय काय? विकास झालेला आहे. आता विकास दिसतोय, तुम्हाला दिसतोय तेच विकास म्हणाला. 5 वर्षात कामं भरपूर झालेत. 90% काम मी सुरुवात झालेला आहे. विकास झाला आहे. विकासाच्या बाबतीत आम्ही काय नावं ठेवणार नाही. आणि तिने विकास शिरोळ तालुक्याचा भरपूर केलेला आहे. त्यामुळे ह्योच करतोय तोच करतोय. गुपित राजकारण असतं शिरोळचं, ते कधीही कोणाला कळत नाही. आज शिरोळगाव एकमेव आहे. नमस्कार, के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. राज्य निवडणूक आयोगाकडून नगरपंचायत, नगर परिषद व नगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा झाली व या अनुषंगाने सर्वत्र रणधुमाळी सुरू आहे. प्रचारांनी देखील जोर घेतलेला आहे. आपण सध्या पोहोचलोय शिरोळ शहरामध्ये. तर शिरोळ नगर परिषदेअंतर्गत शहराचा कितपत विकास झाला आहे, येथील नागरिकांचे मूलभूत प्रश्न काय आहेत, त्याचबरोबर शहरामधील अजूनही समस्या काय आहेत, या सगळ्यांचा आढावा आपण येथील नागरिकांशी चर्चा करून घेणार आहोत. जाणून घेऊयात येथील नागरिकांकडून की त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत. शहरात काय वातावरण? तिन्ही पॅनल समान आहेत. बरं, तिन्ही पॅनल समान आहे. असं काय ठोक सांगता येणार नाही की माझी पार्टी येईल, ह्यांची येईल किंवा त्यांची येईल. त्यामुळे तसं ठोक काय आम्ही सांगू शकणार. फक्त एवढंच काय आहे, शेवटचे 4 दिवस त्यात समजणार की बाबा कुणाचं पॅनल येणार, कोण वर चढ होणार. शेवटचे बघायला गेलं तर शहराचा विकास झालाय. विकास झाला आहे. विकासाच्या बाबतीत आम्ही काय नावं ठेवणार नाही. त्यांनी मागच्या पार्टीने कामं केली, त्याचं काय प्रश्न नाही. पण शेवटी कसं आहे, तळ राखणारा पाणी चाखणारच असतोय. त्यामुळे त्याने हे केला ते केला हे सगळं काढत बसायचे. त्याच्या मानाने त्यांनी विकास केला गावचा. काय त्याच्याबद्दल काय चालणार. मध्यंतरी प्रशासक बी होतं, काय केलं काय? ती काय प्रशासकाने जरा 4 पैशाची हे केली लोबांनी, त्यामुळे जरा प्रकरण सगळं गेलं. आता काय तिथल्या तिथं सगळं शांत झालेलं आहे. काय प्रश्न प्रलंबित काय शहराचे? शहराचे प्रलंबित प्रश्न काय? अजून आहे, अजून पाण्याची टाकीचं काम अपुरं आहे. काय अंडरग्राऊंड गटारीचं काम अपुरं आहे. त्यामुळं दिवाबत्तीची ठिकठिकाणी सोय नाही. पाणी 2, 3, 4 दिवसात एकदा येते. त्यामुळे जनता जरा नाराज आहे. काय कोण विकास करेल असं वाटतं? कसं आहे, ह्या 2 पार्टीच्या ईर्षेमध्ये यादव पॅनल आणि शाहू आघाडी, त्या दोघांच्या ह्याच्यात जरी समजा बायचान्स शाहू आघाडी आली किंवा यादव पॅनल जरी आलं तर दोन्ही असे आहेत की विकासाच्या दृष्टिकोनानं पाऊल टाकणारे दोन्ही आहे. त्यामुळे ह्योच करतोय तोच करतोय असं नाही. सध्या वातावरण एक नंबरचं आहे आता. राजश्री शाहू आघाडी फार्मात राहणार. यड्रावकरांचा बालेकिल्लाच आहे पूर्ण. तिने एकदा म्हणतात 2 वेळा आमदारकी लढविली आणि तिने विकास शिरोळ तालुक्याचा भरपूर केलेला आहे. आता शिरोळगाव जरी एवढं असेल तरी 198 कोटीची कामं सुरुवात केल्यात तिने प्रॉपर सुरुवात. लोक म्हणतात काय कारण आहे म्हणतात. नाही कोण पण सांगावं. आता गल्ली पोळात नाही कुठं सुपभर जरी कोबा असला तर ते सगळं समाधानकारक करून घ्या म्हणून असं नगराध्यक्षांनी त्यांची हिंटच होती पहिल्यापासून. आहेत विरोधक पण आहेत, पण एवढं आता म्हणजे कुरुंदवाड नगरपालिका झाली, गेली 25 वर्ष झाली. गेली 25 वर्षात आता सध्या कुरुंदवाडची लोक म्हणतात सुरुवात 5 वर्ष झाली नगरपालिका होऊन, तर सुरुवात भरपूर कामं झाल्यात. एवढी 5 वर्षात कामं झाली नाहीत, एवढी 25 वर्षात तिथं काय कामं झालेलं नाही असं कुरुंदवाडची लोक म्हणतात. त्याच्यामुळे प्रचंड प्रतिसाद आहे, चांगला आहे यड्रावकर गटाला, राजश्री शाहू आघाडी. एकंदरीत काय चुरस पाहायला मिळणार या निवडणुकीत? ह्या निवडणुकीत आता ताराराणी आणि राजश्री शाहू आघाडी. भाजपचं पॅनल आहे पण नाममात्रच आहे, ते काही येत नाही. हा या चांगल्या शिताचार पाडायच्या दृष्टिकोनातून आहे. काय वाटते या निवडणुकीत काय होईल? काय होईल म्हणजे आता राजश्री शाहू आघाडीच बसणार. मध्यंतरी प्रशासक बी होतं, काही विकास काम केलं? प्रशासकांच्या काळात काय विकास कामं झालेलीच नाहीत. नाही म्हणजे अगोदर मंजूर केलेली आहे तिने, नंतर हिने प्रशासक आल्यानंतर नारळ वाढवत गेली हो चौकडं. त्याच्यामुळे कुठेही तुम्ही गावात गेला तर कुठं तुम्हाला बघा. आज कालावधीत असं झालं की शिरोळच्या उरसाला लोक आल्यावर पाहुण्याचं घर घावं ना अशी कंडिशन झालेली आहे. म्हणजे एवढं सगळी गल्ली पोळातनं कोबच टाकलेलं आहेत. पिविन ब्लॉक कोबच आहेत चौकडे. आणि आता जवळजवळ 100 कोटीची पाणी यंत्रणा नियोजन चालू आहे त्यांचं. आल्या राजश्री शाहू आघाडीची स्कीम करत आल्या, तिथं सरकारी दवाखान्यापर्यंत आलेली आहे स्कीम तिकडे ती 100 कोटीची. ती आता मंजूर झालेली आहे. आता येईल ते आपलं नाव लावणार हो, असं होतं नाही.
त्याच्यामुळे कोण कोणाला काय सांगावं, कोणाकोणाची युती कोण कोण करणार, कसं कसं करणार. उत्कृष्ट छान कामं केलेली आहेत साहेबांनी, यड्रावकर साहेबांनी, काही अडचण नाही. शहराचा विकास झालाय काय? विकास झालेला आहे. काय काय विकास झालाय? रस्ते गाडी झाल्या, गटरे झाल्या, गावात बरेचसे असे गलीबोळातून रस्ते वगैरे झाले, सगळे पाणी पुरवठ्याचं काम चालू आहे. सध्या काय निवडणुकीत चित्र आहे? निवडणूक चित्र काही सांगता येत नाही, कारण आपल्या शिरोचं एक वैशिष्ट्य आहे, शेवटच्या 2-3 दिवसाचं राजकारण असतं. काय म्हणतात? शेवटच्या 2-3 दिवसाचं राजकारण असतं शिरोळमध्ये, असं गुपित राजकारण असतं शिरोळचं, ते कधीही कोणाला कळत नाही. असं शिरोळगाव एकमेव आहे. इलेक्शन कुठलेही असू, शिरोळगावचं राजकारण हे असं आहे. अंतिम 2 दिवसात प्रमुख मागण्या प्रमुख मागण्या म्हणजे कशा आहेत? आता गटराचं भुयार गटराचं टेंडर मंजूर झालंय, पाणी पुरवठ्याची स्कीम चालू झाले, आणि काय ज्या ज्या योजना होणार आहे त्यांचं उद्घाटन पण झालं निवडणुकीपूर्वी. गटराचं भुयार गटराचं निवड झालं, आपलं पाणी पुरवठ्याचं काम चालू आहे. लोक म्हणतात काय करायचं नाही म्हणतात का? लोक म्हणतात काय विकास व्हाय नाही. विकास तुम्हाला दिसतो की जरा गल्लीबोळ बघून या, प्रत्येक गल्लीत वार्डातून फिरून या, तुम्हाला कळेल विकास झाला की नाही. वातावरण काय ज्याचं त्याच्या कामावर ते राहणार हो, दुसरं काय. जे काम केलं असेल त्याला निवडून देते. कामं केल्यात का तुम्ही? काय कामं अमर पाटलांनी त्यांनी केलं की कामं? काय काय रस्ते केल्यात, गटर केल्यात. आमच्या 9 नंबर वार्डाचं अमर पाटला बरंच काम केलं. लोक म्हणतात काय करायला म्हणतात? केलं की काम केलं, ते काम केलं. अमर पाटलांनी काम केले, भरपूर केले. आमच्या 9 वार्डाचं काम भरपूर केलेलं आहे. या निवडणुकीत काय होईल? आता कसं आहे, लोकमतावरती बरंचसं अवलंबून राहणार आहे. मतांतर असणार आहे, कोणाचं काय सांगता येणार नाही. कोण येईल काय येईल हे काय आता अजून काय सांगता येणार नाही. काय चुरस काय लागणार? चुरस काय असणार निवडणुकीत? चुरस दोघांचीच लागणार. पुन्हा म्हणत एक अमर पाटलाची आणि पृथ्वीराज यादवाची, या दोघातच चुरस जास्त लागणार. काय बाजी कोण मारणार? बाजी कोण मारणार? आता बाजी तसं काय सांगता येणार, आणि लय मतांना मारणार नाही तसं. कोण मारल काय, कारण दोन्ही म्हणजे दोन्ही काम करणारीच माणसं आहेत, पण बाजी कोण मारल हे अजून काय सांगता येणार नाही. काय कामं अजून बाकी आहेत शहरातील? शहरातील बाकी कामं काय? बाकी आता कामं म्हणजे तसं मनासारखं महत्वाचं काही नाही आहे. फक्त आता काय प्रशासन आल्यामुळे त्यांना ते गटारीत घाण काढणं हे काय एवढं सक्सेसफुल झालं नाही. फक्त त्यांचं तेवढं चांगलं, बाकीची कामं त्यांनी केलेले आहेत. आता विकास दिसतोय, तुम्हाला दिसतोय तेच विकास म्हणायला. हो, तुम्हाला दिसतोय हाच विकास, आणि काय पाहिजे? काय या निवडणुकीत काय चित्र असणार? काय सांगू शकत नाही. अजून काय बघायला गेलं तर भरपूर वर्ष निवडणुका होत आहेत. काय प्रशासक पण होतं काही वर्ष, काय त्यांच्या काळात काय विकास झाला? हाय असं तुमच्या डोळ्यासमोर दिसतंय, ह्यात काय बदल नाही. आणि का तुम्हाला सांगू काय होईल पुढे? काय होईल काय सांगू शकत नाही. कोण विकास करू शकते? का मी काही सांगू शकत नाही. 10 घरचे 10 आहेत, का सांगू शकत नाही. 5 वर्षात कामं भरपूर झाल्यात. काय काय झालं? नगर परिषद झाल्यापासून कामं भरपूर झाल्यात. रस्त्याची कामं ते झाल्यात, भरपूर झाली. प्रशासक बी मध्ये होतं, त्यांनी काय विकास केला का? नाही, हाच की पहिला कामं चालू होती ते मंजूर काम आहेत ते झाल्यातच काम. काय या निवडणुकीत काय चित्र असणार? काय सांगता येत नाही. कोणाकोणात सामना होईल? काय काहीच सांगू शकत नाही. तसं चिरंजी लागल्या त्यामुळे की नाही. बघायला गेलं तर अजून काय प्रलंबित प्रश्न काय आहेत? कामं काय आता इलेक्शन झाल्यावर आता नवीन कामं मंजूर पूर्वी काय आहेत ते होणारच की. प्रश्न म्हणजे आता आहेत, आता जवळजवळ 90% काम मी सुरुवात झालेलं आहे. एक थोडीफार आता काही ते राहिलेली शरण आता पूर्ण करतील की, त्यामुळे काय म्हणजे असं विकास जरा भरपूर प्रमाणात झालेला आहे. मध्यंतरी प्रशासक होतं, त्यांनी काय केलं? काय नाही, हाय व्यवस्थित कामं म्हणजे ज्या त्या भागातली सगळ्या ठिकाणी कामं केलेली आहे, त्यामुळे काय अडचण काही नाही. बघायला गेलं तर अजून देखील काय तरुणांचे प्रश्न आहेत प्रलंबित? काय आता सर्व्हिसेस नाही, बाकीचं काय आता तरुणांनी रोजगार मिळाला पाहिजे. प्रश्न म्हणजे एवढेच. काय वाटते कोण निवडून आल्यावर शहराचा विकास होईल? तसं काय मी सांगू शकत. काय रंगत पाहायला मिळणार या निवडणुकीत? मी एवढा राजकारणातला एवढं आम्ही करतो नाही. शेतकरी वर्ग असल्यामुळे आम्ही त्या राजकारणात आम्ही शेतकऱ्यातून भाग घेत नाही. तर दर्शक हो, आताच आपण शिरोळ शहरातील नागरिकांशी संवाद साधला. शहरातील असणारे प्रलंबित प्रश्न, शहराचा झालेला विकास, मध्यंतरीच्या काळामध्ये असणारा प्रशासक आणि प्रशासकांच्या कारकिर्दीमध्ये शहराचा झालेला विकास, अजून देखील शहरामध्ये काय प्रलंबित प्रश्न आहेत, नागरिकांच्या प्रमुख मागण्या काय आहेत, सगळ्या प्रश्नांचा आढावा आपण या रिपोर्टच्या माध्यमातून घेतला. त्याचबरोबर शहरात नेमकी चुरस कोणकोणत्या गटात असणार आहे, पक्षाच्या
राजकारणाला या ठिकाणी महत्त्व आहे का गटाच्या या सगळ्यांची उत्तर आपण ह्या रिपोर्टच्या माध्यमातून जाणून घेतली। तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये इथेच थांबतोय। केके न्यूजसाठी कॅमेरामन सचिन वरेकरसह समीर मकानदार, कोल्हापूर। कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी। 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली। 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर। मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर। आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा।